नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण आपापल्या घरी सुखी आहात. संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरस पसरलेला आहे. पहा, कोरोना व्हायरसचा जन्म जरी चीनने घातलेला असला तरी या कोरोना व्हायरसचा अंत्य किंवा अंत्यसंस्कार आपला भारत देशच करणार आहे. तेव्हा सर्वांनी सर्व शासनाच्या नियमांचं पालन करून घरी राहायचे आणि भरपूर असा अभ्यास करायचा आहे. तर आज 12वी फिजिक्सचा ऑसिलेशन चॅप्टरचा जो काही शेवटचा पॉइंट आपण स्टडी करणार आहोत तो आहे डॅम्प्ड ऑसिलेशन. तर कोणता प्रकार आहे पहा, हे विच इज द वन टाइप ऑफ ऑसिलेशन. डॅम्प्ड ऑसिलेशन असा कन्सेप्ट आहे. बेसिकली डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय, तुम्हाला मी थोडंसं एक एक्झाम्पल देईल आणि नंतर आपण डॅम्प्ड ऑसिलेशन सायंटिफिक लक्षात घेऊया. पहा, ज्यावेळेस सिंपल पेंडुलम आपण ऑसिलेट करत असतो आणि ऑसिलेट करत असताना त्याची जी काय मोशन आहे किंवा मुवमेंट आहे, जर आपण तो सिंपल पेंडुलम इयरमध्ये अशा प्रकारे त्याची अरेंजमेंट केली तर ठराविक कालानंतर त्याला कुठला ना कुठला तरी इयरचा रेजिस्टन्स अप्लाय होतो आणि इयरचा रेजिस्टन्स अप्लाय झाल्याच्या नंतर त्याचं ॲम्प्लिट्यूड जे काय आहे ते ॲम्प्लिट्यूड कमी होतं आणि ॲम्प्लिट्यूड असं डिक्रीज होतं. लक्षात घ्या की सडनली नाही, ठराविक टायमानंतर विथ सम टाइम. म्हणजे सुरुवातीला काहीतरी ॲम्प्लिट्यूड जास्त होतं आणि जसं टाइम वाढत जाईल, जसा जसा एअरचा रेजिस्टन्स त्याच्यावरती अप्लाय होईल तसं तसं विथ टाइम द ॲम्प्लिट्यूड ऑफ सच ऑसिलेशन्स, सिंपल पेंडुलमचे ऑसिलेशन्स गोज ऑन डिक्रीजिंग. आणि हा जो काही कन्सेप्ट आहे, हा जो काही नियम आहे, या नियमाला डॅम्प्ड ऑसिलेशन असं म्हणतात. काय म्हणतात? डॅम्प्ड ऑसिलेशन असं म्हणतात. लक्षात घ्या. मग आपल्याला तोच कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा. आता डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय? इट इज द वन टाइप ऑफ पिरियडिक एज वेल एज द सिंपल हार्मोनिक मोशन किंवा सिंपल हार्मोनिक ऑसिलेशन इन विच, याच्यामध्ये काय होतं पहा, इट इज द periodic or the simple harmonic motion in which the amplitude of such a oscillation goes on decreasing with time is known as damped oscillation, and such a oscillator is known as damped oscillator. पहा, त्याला आपण damped oscillation, आणि त्याचा जो काय जी काय त्याची जिओमेट्री आहे किंवा जो काय ऑब्जेक्ट आहे किंवा जी काय सिस्टीम आहे त्या सिस्टीमला आपण ऑसिलेटर म्हणतो. बरोबर आहे. कदाचित तुम्ही पहा, जर एखादा पेंडुलम तुम्ही एअरमध्ये सस्पेंड केला आणि त्याला एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय केला आणि त्याला कालांतराने येऊन जर पाहिलं तर त्या सिंपल पेंडुलमचा बॉब एका इक्विलिब्रियम पोझिशनला काहीतरी टाइमानंतर, टाइम पिरियड नंतर स्टॉप झालेला असेल. तो इक्विलिब्रियम पोझिशनला थांबलेला असेल. काय झालेला असेल? इक्विलिब्रियम पोझिशनला थांबलेला असेल. तर ते आपल्याला लक्षात घ्यायचे. मग पहा कसं आपल्याला अंडरस्टँड करायचं. तर आपण काय करूया, हेच कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण एक एक्सपेरिमेंट आपण लक्षात घेऊया, एक एक्झाम्पल आपण समजून घेऊया. समजा या ठिकाणी एक रिजिड सपोर्ट आहे. त्या रिजिड सपोर्टला आपण एक इलास्टिक नेचर असलेली एक स्प्रिंग आपण त्याला अटॅच केली आणि त्या स्प्रिंगला एक ब्लॉक आपण काय केलाय, सस्पेंड केलाय आणि या ब्लॉकचं मास एम इतका आहे. पहा, जो काही ब्लॉक आहे त्याचा मास एम आहे, त्या स्प्रिंगला काय बोलतो, ऑसिलेशन्स अप अँड डाऊन मोशन मध्ये ऑसिलेशन्स तयार करेल. देन आपण काय केलं, याला जो काय तुमचा ब्लॉक आहे त्या ब्लॉकला एक मुवमेंट करणारी एक बॉडी आपण काय केली, त्याला विथ द हेल्प ऑफ रॉड, एक रॉड आहे कुठला तरी,
आणि त्या रॉडला एक मोमेंटेबल एक बॉडी ऑब्जेक्ट काय केली आपण अटॅच केली आणि त्याला आपण नाव दिलं फॅन. फॅनचा अर्थ असा होतो की जी ऑब्जेक्ट मुवमेंट करते, हालचाल करते काहीतरी, हालचाल करणाऱ्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो, फॅन म्हणतो. तसं मग आपण काय केलं की फॅनचा एक पार्ट किंवा फॅन विथ रॉड आपण अशा प्रकारे काय केलं, सस्पेंड केलाय पहा. आणि अशा प्रकारचं आपण काय केलं, जिओमेट्री तयार केली, एक फिगर आपण लक्षात येईल आपल्या. आता या ठिकाणी काय केलंय, विथ लिक्विड असलेले पॉट आपण खाली दाखवतोय. पण सुरुवातीला पहा, आपण इनिशियल केसमध्ये असं गृहीत धरलं अशा प्रकारचे स्प्रिंग, त्याला ब्लॉक आणि खाली फॅन, आणि हे एअर मध्ये आपण काय केलं, अशा प्रकारे सस्पेन्शन ठेवलं, सस्पेंड केलं. पहा काय होईल, तर या प्रकारे याची जी काय मुवमेंट आहे ती होत राहील. देन लेटर ऑन वी हॅव टू पुट सच अ फॅन इन द लिक्विड. आपण काय केली, जी काय फॅन आहे ते फॅन काय केलं, या लिक्विड मध्ये आपण पुट केलं. आता लिक्विड मध्ये पुट केल्यानंतर एक बाब तुमच्या निश्चित लक्षात येईल, तर या फॅन वरती एक कुठल्या तरी प्रकारचा अपोजिशन फोर्स डेव्हलप होईल, and such a force also exerts on the block having mass m. आता काय, which is shafted by किंवा जोडलेला कशाने आहे, शाफ्ट म्हणजे कनेक्ट केलेला आहे, कनेक्टेड बाय द रॉड. जसा याच्यावरती काही ना काहीतरी इफेक्ट पडेल तसाच या ब्लॉक वरती पडेल, आणि तशी या स्प्रिंग मध्ये असलेलं ऑसिलेशन काय होईल, त्याच कंडिशन मध्ये व्हेरिएट होईल, चेंज होईल. मग पहा, ज्या वेळेस समजा ही जी काही मुवमेंट चालू आहे, अप अँड डाऊनचे ऑसिलेशन होत आहेत, आणि याच्यामध्ये आपण लिक्विड जर आपण त्याला जर समजा लिक्विड जो काय आहे त्या लिक्विड मध्ये हा फॅन डिप केला, देन द अपोजिशन फोर्स ऍक्टिंग ऑन अ सच अ फॅन आणि विच इज अफेक्टेड ऑन द ब्लॉक, आणि त्याचे ऑसिलेशन काय होतील, कालांतरानं डिस्प्लेसमेंट ऑफ सच अ स्प्रिंग, या स्प्रिंग मध्ये असलेलं जे काय तुमचं एक्स इतकं डिस्प्लेसमेंट जे काय आहे, द डिस्प्लेसमेंट चेंजेस ऑर गोज ऑन डिक्रीजिंग. काय होईल, ते कमी कमी होईल, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये असलेलं ऑसिलेशन म्हणजेच अर्थ काय होईल, द ऑसिलेशन व्हॅरीज म्हणजे अँप्लिट्यूड काय होईल, गोज ऑन डिक्रीजिंग. आणि त्यासाठी जो काय फोर्स अप्लाय झाला आहे, सच अ फोर्स इज नोन ॲज द डॅम्प्ड फोर्स किंवा damping force, and the damping force which is represented like this, the force Fd is proportional to the velocity of the fan. The damping force is directly proportional to the velocity of the fan. V is the velocity of fan, आणि आपल्याला काय होईल, अशा प्रकारचं रिलेशन इथं मांडता येईल. याच्यामध्ये व्हॉट इज अ बी हिअर, B is a damping constant or the damped constant. काय, what is a B? What is B is the damped constant. आपण याला काय म्हणूया, damped constant आहे तो. आणि what is the negative sign indicate in that equation? The negative sign in such an equation indicates that the damp force and the velocity of the fan are oppositely directed. बघा, याच्यावरती अप्लाय होणारा डॅम्प फोर्स म्हणजे अर्थ काय होणार आहे, एक बाबीनं जसा फोर्स अप्लाय होईल तशी व्हेलॉसिटी काय होईल, गोज ऑन डिक्रीजिंग, म्हणजेच काय करता येईल, निगेटिव्ह दाखवता येईल. मग याप्रमाणे हे कसे आहेत, अपोजिटली डायरेक्टेड आहेत. व्ही आणि एफ डी आर द अपोजिटली डायरेक्टेड. ऍट द सेम टाइम समजा या पॉट मध्ये, या लिक्विड मध्ये जो काय फोर्स अप्लाय होतोय तो फोर्स एफ डी आहे, त्याच प्रोसेस मध्ये ऍट द सेम टाइम द फोर्स एक्झर्टेड ऑन अ ब्लॉक, बघा, द फोर्स एक्झर्टेड ऑन अ ब्लॉक बाय अ स्प्रिंग और ऑन अ स्प्रिंग किंवा फ्रॉम अ स्प्रिंग इज नोन ॲज द एफ एस, द फोर्स बाय स्प्रिंग. आणि तो कसा मिळेल आपल्याला, तर तो मिळेल आपल्याला एफ एस इज इक्वल टू मायनस के एक्स. काय मिळेल लक्षात घ्या, तर तो फोर्स आपल्याला मिळेल एफ एस इज इक्वल टू मायनस के एक्स. याच्यामध्ये व्हॉट इज अ के, के इज द फोर्स कॉन्स्टंट.
किंवा त्याला आपण काय म्हणतोय स्प्रिंग कॉन्स्टंट. काय स्प्रिंग कॉन्स्टंट सुद्धा आपण त्याला म्हणतो, लक्षात घ्या. मग किती मिळाला आपल्याला तो मिळाला Fs is equal to minus kx. What is x? x is the displacement produced in the spring. त्या स्प्रिंग मध्ये जी काही डिस्प्लेसमेंट तयार होईल त्याची जी मुवमेंट आपल्याला मिळेल त्या मुवमेंटचं जे काही नेचर आहे ते कसं आहे तर त्या अप्लाय होणाऱ्या स्प्रिंग वरती जो काही फोर्स आपल्याला मिळेल किंवा त्या ब्लॉक वरती जो काही फोर्स मिळेल ड्यू टू स्प्रिंग त्याचा होणारा डिस्प्लेसमेंट त्या स्प्रिंगचं आणि तो अप्लाय होणारा फोर्स हे दोन्ही कसे असतील एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन असतील. म्हणून तर या सुद्धा एक्सप्रेशन मध्ये आपल्याला मायनस किंवा निगेटिव्ह साइन असं लिहिता येईल. आता जसं की डॅम्प्ड ऑसिलेशन होत आहे ही प्रोसेस ही सिस्टीम तुम्हाला दिसते, लक्षात घ्या. यामध्ये एक बाब तुमच्या लक्षात येईल तर रिझल्टंट फोर्स ऑर द टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन सच अ सिस्टीम तो आपल्याला मिळवायचा. बघा या ठिकाणी एवढा फोर्स आणि या ठिकाणी एवढा फोर्स, तर एकूण ही सिस्टीम एकच आहे, द होल सिस्टीम इज अ वन. तर या ठिकाणी टोटल ऑर द रिझल्टंट फोर्स किती ऍक्ट होईल पहा. देअरफॉर द टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन सच अ सिस्टीम ऑन अ ब्लॉक ऑफ मास m इज F इज इक्वल टू FD प्लस Fs. म्हणजे काय हा प्लस हा दोन्ही फोर्सेस आपल्याला मिळून जातील, लक्षात घ्या. मग आपल्याला FD माहिती आहे. व्हॉट इज FD तर मायनस BV ही व्हॅल्यू आपण इथे पुट करूया. व्हॉट इज Fs इज द मायनस kx आणि या दोन्ही व्हॅल्यू आपण काय केल्या या टोटल फोर्स मध्ये पुट केल्या, लक्षात घ्या. आणि टोटल फोर्स किती मिळाला आपल्याला तर टोटल फोर्स मिळाला मायनस BV F इज इक्वल टू मायनस BV मायनस kx. देन आपल्याला माहितीच आहे but the force F is equal to ma. The force F is equal to what? ma. M is the mass of block and A is the acceleration developed or the exerted on the such a block. मग आपल्याला F ची व्हॅल्यू किती टाकली आपण ma टाकली. हा मायनस BV लेफ्ट साइडला शिफ्ट केला तर प्लस BV झाला. हा मायनस kx तोही लेफ्ट साइडला शिफ्ट केला तर प्लस kx झाला आणि इज इक्वल टू रिमेन्स 0. किती राहिला 0. तर ma प्लस BV प्लस kx इक्वल टू 0. पण आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे बट ऍक्सेलरेशन इज इक्वल टू d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर आणि वेलोसिटी इक्वल टू dx अपॉन dt. म्हणून त्या वेलोसिटीची व्हॅल्यू आणि त्या ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आपण या एक्सप्रेशन मध्ये पुट केली आणि आपल्याला शेवटी काय मिळालं अशा प्रकारचं एक डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला डॅम्प्ड ऑसिलेशनचं मिळालं, लक्षात घ्या. बघा कसं आपण मिळवलं m d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर प्लस b dx अपॉन dt and plus kx is equal to 0. This is the required expression for the damped oscillation in which shows that the damping force is proportional to the velocity, directly proportional to the velocity, and damping force and velocity are opposite in direction. असं आपल्याला या कन्सेप्ट वरून पाहायला मिळते. तर काय मिळालं आपल्याला तर हे एक्सप्रेशन मिळालं. बघा पुन्हा एकदा सांगतोय m d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर प्लस b dx अपॉन dt प्लस kx इज इक्वल टू 0. हे एक्सप्रेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे. आता आपण पुढच्या पार्टकडे जाऊया. समजा अशा प्रकारे जो काही चेंज होतोय तर एक बाब आपल्या निश्चित लक्षात येईल. जसं आपण सांगितलं जसा टाइम चेंज होत जाईल तसं काय होईल amplitude of the such a system or the oscillation goes on decreasing. मग या ठिकाणी मी काय करेल तुम्हाला एक डिस्प्लेसमेंट आणि टाइमचा ग्राफ एक अंडरस्टँड करून देईल. समजा ही इनिशियल केस आहे आणि या इनिशियल केस मध्ये आपलं सगळ्यात जास्त अँप्लिट्यूड आहे आणि स्टार्टिंग टाइम इज द 0
काय आहे, स्टार्टिंग टाइम इज इनिशियल टाइम 0 आहे. आणि जसा टाइम इन्क्रीज होत जाईल, पहा जसा टाइम इन्क्रीज होत जाईल मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट एवढा आहे म्हणजे अँप्लिट्यूड. जसा टाइम वाढत जाईल तसं पहा ग्रॅज्युअली म्हणजे क्रमाक्रमाने हळूहळू लक्षात घ्या. अशा प्रकारे डिस्प्लेसमेंट म्हणजेच अँप्लिट्यूड काय होतंय, कमी 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 होत चालले. आणि अशा पर्टिक्युलर टाइमला ती काय होईल, 0 होईल. अर्थातच त्या ठिकाणी काय होईल, तुमचं ऑसिलेशन स्टॉप्ड होईल. काय होईल, ऑसिलेशन तो ऑसिलेट होईल. जो काय तुमचा बॉडी आहे, सिंपल पेंडुलम आहे किंवा जी काय तुमचं सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये जी बॉडी असेल त्याचं मास घेऊन असेल ते थांबलेलं असेल, स्टॉप झालेलं असेल. आता पुढचा कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पहा अशा प्रकारचं आपण डिफरन्शियल इक्वेशन मिळवलं आणि हेच डिफरन्शियल इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं तर याच्यामध्ये पहा, m is the mass of block, x is the displacement produced in the spring, b is the damping constant, k is the spring constant. अशा प्रकारे अनेक व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. मग या सगळ्यांचा विचार करून आपण हे सगळं कॉन्स्टंटचा विचार करून जर आपलं हे डिफरन्शियल इक्वेशन जर आपण सोडवलं तर आपल्याला बाय सॉल्विंग द डिफरन्शियल इक्वेशन वी गेट द एक्सप्रेशन फॉर displacement in the spring like x equal to a into e to the power minus bt upon 2m into cos omega dash t plus phi bracket close. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि सोल्युशन ऑफ द सच अ डिफरन्शियल इक्वेशन इज दिस. हे काय आहे, त्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन म्हणजेच आपल्यासाठी x ची व्हॅल्यू किती आली तर x इक्वल टू a इज द amplitude a dot e to the power minus bt upon 2m into cos omega dash t. याच्यामध्ये जो काय पार्ट आहे लक्षात घ्या, हा पहिला जो काय पार्ट आहे a into e to the power minus bt upon 2m, this is the amplitude of such oscillations. बघा हा जो काय भाग आहे, एवढा जो काय पार्ट आहे याच्यामध्ये व्हॉट इज ई, तुमचं A is the initial amplitude, what is E is the exponential value, minus B किंवा B is the damping constant, M is the mass of the block and T is the time. मग किती आपल्याला amplitude मिळेल तेवढा amplitude and the amplitude changes with time T. जसा टाइम T जो काय आहे तो इन्क्रीज होईल त्याचप्रमाणे आपल्याला काय मिळेल तर त्याचप्रमाणे आपल्याला ह्या अँप्लिट्यूड मध्ये व्हेरिएशन आपल्याला मिळेल. आणि एक वेळ अशी येईल जसा टाइम आपला वाढत वाढत जाईल, एका पर्टिक्युलर टाइमाला अँप्लिट्यूड बिकम्स 0 होऊन जाईल. लक्षात घ्या अँप्लिट्यूड असे आपल्याला अंडरस्टँड करता येईल. आणि याच्यामध्ये हा जो काय पार्ट आहे याच्यावरून काय अंडरस्टँड होत आहे तर तुमचं डिस्प्लेसमेंट एवढं आहे म्हणजे कॉस ओमेगा डॅश टी प्लस फाय. हा काय शो करतोय, विच शोज द पिरियडिक मोशन. पहा कोसाईनच्या स्वरूपामध्ये जर तुमचं डिस्प्लेसमेंट जर असेल याचा अर्थ ती काय आहे, वन टाइप ऑफ द पिरियडिक मोशन. म्हणजेच असं मी सांगू शकतो आपण, वी कॅन कन्क्लूड दॅट द मोशन ऑफ द डॅम्प ऑसिलेशन विच इज ऑल्सो पिरियडिक और सिंपल हार्मोनिक मोशन, हे बी आपण याच्यावरून कन्क्लुजन सांगू शकतो. मग याचा अर्थ cos omega dash t plus phi shows that the motion of the damped oscillation is SHM as well as the periodic. हे आपल्याला लक्षात घेता येईल. आता पुढचा पार्ट लक्षात घ्या. in such an equation what is omega dash? Omega dash is the angular speed. काय आहे, angular speed आहे लक्षात घ्या. and the angular speed or the angular velocity is omega dash is equal to under root k upon m minus b upon 2m bracket square. असं आपल्याला ओमेगा डॅशचं सुद्धा सोल्युशन आपल्याला मिळतं. आणि जसं ओमेगा डॅश मिळतं आपल्याला then we can calculate the time period of the damped oscillation. बेसिकली आपल्याला माहिती टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय अपॉन
ओमेगा, म्हणजे इथं आपल्याला सांगता येईल ओमेगा डॅश. आणि शेवटी आपल्याला हे टाइम पिरियड मिळाला. टाइम पिरियड फॉर द डॅम्प ऑसिलेशन इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट k अपॉन m मायनस b अपॉन 2m ब्रॅकेट स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो कन्सेप्ट आहे हा डॅम्प ऑसिलेशन म्हणून आपल्याला पाहता येतो किंवा अंडरस्टँड करता येतो. बेसिक एकच लक्षात ठेवायचं, डॅम्प ऑसिलेशन मध्ये म्हणजे त्या ऑसिलेटिंग सिस्टीम मध्ये द amplitude of the such oscillations goes on decreasing gradually with time किंवा the displacement of such oscillation decreases gradually with time. यालाच आपण काय म्हणतो डॅम्प ऑसिलेशन असा कन्सेप्ट आपल्याला सांगता येतो. तर अशा प्रकारे आपण जो काय ऑसिलेशन चॅप्टर आहे तो चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये आपण सांगितलेला आहे. तुम्ही घरी बसून हा व्हिडिओ आतापर्यंतचे जे काय 10 व्हिडिओ आपण टाकलेत या 10 व्हिडिओमध्ये हा ऑसिलेशन चॅप्टर आपण कव्हर केलेला आहे. ऑसिलेशन चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहिलं थोडंसं आपण रिव्हिजन करूया. सगळ्यात सुरुवातीला आपण ऑसिलेशनचे बेसिक कन्सेप्ट, त्याच्यामध्ये पिरियडिक मोशन, ऑसिलेटरी मोशन किंवा बेसिक मोशन कन्सेप्ट, त्याचे डिफरंट एक्झाम्पल्स, त्याच्यानंतर आपण कन्सेप्ट ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन किंवा बेसिक्स ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन किंवा लिनियर एसएचएम, त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम हे पार्ट आपण पाहिले. त्यानंतर आपण बाय युजिंग द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम वी हॅव टू कॅल्क्युलेटेड द एक्सप्रेशन्स फॉर acceleration, velocity and displacement of a particle performing SHM हे आपण लक्षात घेतलं. त्याच्यानंतर आपण काही डिफरंट केसेस बघितल्या. द केसेस फॉर द acceleration and velocity and displacement at mean position and extreme position हे कन्सेप्ट आपण स्टडी केले. त्यानंतर आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM हा पॉइंट आपण लक्षात घेतला. याच्यामध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट, फेज ऑफ एसएचएम, ऑसिलेशन्स, इपोश, एम्प्लिट्यूड, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम हे कन्सेप्ट सुद्धा आपण लक्षात घेतले. आणि आपण 2 ठिकाणी म्हणजे 2 पोझिशनला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम दाखवलं. पहिलं जे आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम ॲट mean position and graphical representation of SHM at extreme position. त्याचे आपण डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, वेलॉसिटी वर्सेस टाइम आणि ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम असे 3 ग्राफ आपण दोन्ही पोझिशनमध्ये अंडरस्टँड केले. त्यानंतर आपण पार्टिकल परफॉर्मिंग SHM वी हॅव टू कॅल्क्युलेटेड कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल हा कन्सेप्ट आपण स्टडी केला. त्याच्या आपण वेगळे एक्सप्रेशन मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनचे कॅल्क्युलेट केले. आणि या कन्सेप्टमध्ये द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ॲट एनी पोझिशन इज कॉन्स्टंट आणि याच्यावरून आपल्याला असं लक्षात आलं द टोटल एनर्जी इज कॉन्झर्व्ड हा कन्सेप्ट आपण लक्षात घेतला. त्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी हे बी आपण लक्षात घेतलं. त्याचा पुढचा जो काही पार्ट आहे त्या पुढच्या पार्टमध्ये आपण कंपोजिशन ऑफ SHM 2 SHM घेऊन आपण त्याचं कंपोजिशन केलं. 2 बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह ते कंपोजिशन करून आपण एक नवीन अशा प्रकारचा SHM तयार केला आणि त्या SHMचा आपण रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट केलं. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कॅपिटल X इक्वल टू R साइन ओमेगा टी प्लस डेल्टा असं आपण कॅल्क्युलेट केलं. त्याच मध्ये त्या रिझल्टंट SHMचा आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट केलं. दिस इज कॅपिटल R इज इक्वल टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 A2 कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2 हे कॅल्क्युलेट केलं. त्याच मध्ये आपण
रिझल्टंट इनिशियल फेज म्हणजे डेल्टा कॅल्क्युलेट केला. डेल्टा इक्वल टू टॅन इनवर्स A1 cos alpha sin alpha 1 plus A2 sin alpha 2 divided A1 cos alpha 1 plus A2 cos alpha 2 ब्रॅकेट क्लोज हे आपल्याला मिळालं. त्यानंतर आपण डिफरंट केसेस लक्षात घेतल्या फॉर द रिझल्टंट अँप्लिट्यूड. पहिली केस दोन्ही एसएसएमचा फेज डिफरन्स 0, दुसरी केस फेज डिफरन्स 90 आणि तिसरी केस फेज डिफरन्स 180 म्हणजे पाय. अशा प्रकारे आपण कंपोजिशन ऑफ एसएसएमचा सुद्धा आपण पॉइंट चांगल्या प्रकारे समजून घेतला. त्यानंतर सिंपल पेंडुलम हा कन्सेप्ट आपण स्टडी केला. सिंपल पेंडुलम, आयडियल सिंपल पेंडुलम, प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम आणि द मोशन ऑफ द पेंडुलम इज ऑल्सो एचएसएम हे सुद्धा आपण व्हेरीफाय केलं. त्याच्यानंतर we have to understand the expression for time period and frequency of simple pendulum हे कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर आपण डिफरंट लॉज 4 प्रकारचे लॉ आपण पाहिले ऑफ सिंपल पेंडुलम ते आपण लक्षात घेतले आणि आज चॅप्टर आपण कन्क्लूड केला आणि याच्यामध्ये आज आपण डॅम्प ऑसिलेशनचा कन्सेप्ट लक्षात घेतला. अशा प्रकारे आपला ऑसिलेशन जो काही चॅप्टर आहे तो संपला. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये वेव्ह थेरी ऑफ लाईट किंवा वेव्ह ऑप्टिक्स हा जो काही कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट आपण सुरू करणार आहोत. तुम्ही सर्वांनी घरी बसून चांगल्या प्रकारे अभ्यास करा. या ऑसिलेशन चॅप्टरचे जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत, ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. अजूनही तुम्हाला मी टेस्ट जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन सुद्धा तुम्हाला ऑनलाईन PDF द्वारे व्हॉट्सअपचा किंवा ईमेलद्वारे तुम्हाला ते पोस्ट केले जातील. ते स्वतःहून सोडवा. त्याच्यानंतर त्याचे सोल्युशन मी तुम्हाला देईल आणि त्यानंतर तुम्ही क्रॉस चेक करा आपले किती आन्सर करेक्ट आलेत, आपल्याला मार्क किती मिळालेत. ओके, तर मी इथेच थांबतो. धन्यवाद. सर्वांनी काळजी घ्या आणि चांगला अभ्यास करा.